Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1602. आजची तारीख आहे 5 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 10:30 वाजले. बापरे, मला वाटलं 9 वगैरे वाजले असेल, पण 10:30 वाजले. वेळ झालाय, जास्त वेळ नाही आपल्यापाशी. आता हार्डली अर्धा 1 घंटा बाकी आहे. मी दिवसभरात बहुत खाल्लाय या गेले हा वीक मध्ये, नाही का. तो मेसचा डब्बा सुरू आहे ना, तो मेसचा डब्बा खाल्ला, बसणं संध्याकाळी पण बसणं, काही असं वर्कआउट होऊनच नाही राहिलं. त्यामुळे माझं असं पोट वाढून राहिलंय. बहुत बहुत एकदम हे होऊन राहिलं, विचलित होऊन राहिलं की व्हॉट आय हॅव टू डू राईट नाव. का करू का नाही, जस्ट काइंड ऑफ लाईक अनफेमिलियर आलं की या सिच्युएशन मध्ये काय करावं. कारण खूप सारे ऑप्शन दिसून राहिले. जस्ट लाईक पैसे सेव्हिंग करावं, SIP मध्ये टाकावं, किंवा जिम लावावं, किंवा काय करावं, काही काही म्हणजे करूनच राहिले. जस्ट लाईक सो मच थिंग्स टू डू, अँड I'm really very much difficult to choose what is it. Okay. तर प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम सांगू काय, की मी इथून निघून न राहू राहिलोय. आणि मला इथून पुण्याला जायचंय. मी गेले 2 वर्षभरापासून रट लावून राहिलोय स्वतः मागे, बट ते पूर्णच होऊन राहिलंय. आणि याच्यामध्ये पण मीच रिस्पॉन्सिबल आहे म्हणा या. कारण हे कसं आहे ना, की कुछ म्हणजे हे कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता है. इज दॅट की मी जोपर्यंत नागपूर सोडत नाही तोपर्यंत मी पुण्याला जात नाही. पण मी नागपूर कसा काय सोडू या, हाऊ. म्हणजे मला असं वाटलं आणि मी पुण्याला चाललो जाऊ या. आता जस्ट लाईक माझा पेमेंट झाला 14,000 रुपये खात्यामध्ये आले. मी रेजिग्नेशन टाकलं, 2-3 दिवसात मला रेजिग्नेशन ऍक्सेप्ट झाला आणि मला सुट्टी भेटली. या आता मी नागपूर झालं माझं, मी रूम सोडली, आता मी जातो पुण्याला. पुण्याला काय कसं काही प्लॅनिंग वगैरे पाहिजे ना. पुण्याला गेलं तर पहिले रूम शोधावे लागेल, जॉब शोधावी लागेल, या गोष्टीसाठी वेळ लागेल. तर तोपर्यंत तू थांबशील कुठे, स्टे करशील कुठे, तिथे पहिले मग रूम पाहशील. मग रूम पाहिलं तिथे खर्च, समजा त्यांनी पगडी मागितली तुला पैसे राहीन 20-25 हजार रुपये, पगडी मागितली त्यांनी 50,000 रुपये, तेव्हा काय करशील, तेव्हा वडिलांना मागशील. आणि त्याच्यामध्ये पण चान्स नाही का जॉब भेटन का नाही. या ठीक आहे, आपण तिथे पगडी घेऊन वडिलांकडून पैसे मागून आपण चलो महिन्याभराचा आपण सेटलमेंट करून घेऊ. बट त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपण गोष्टी कशा फिगर आउट करू. आपली काय गॅरंटी का आपल्याला जॉब लागेलच का, नाही ना. स्टील वी आर तिथे जॉबलेसच राहू आणि वडिलांकडून पैसे मागून घेऊ, जे की बहुत बेकार होईल सिच्युएशन. या तेव्हा मी असं विचार पण करू शकणार नाही का मी मला एक प्रकारे हे फिल्म स्कूल जॉईन करायचे आहे. या लिटरली तेव्हा पॉसिबलच होणार नाही. कारण इथं म्हणजे पैसेच नाही कमवू शकेल तर मी फिल्म स्कूल कसे काय. या सो बेसिकली मला तिथे एक प्रकारे खूप मोठं रिझन पाहिजे, सर्वात मोठं रिझन पाहिजे की तिथे जॉब लागली बा, हे मोठं रिझन पाहिजे. पुण्यामध्ये जॉब लागली म्हणजे मग मी इझिली ते जाऊ शकतो, मग पगडी देऊ शकतो, मग तिथे जॉब लागले, जॉब वगैरे एव्हरीथिंग इज डुइंग. तर माझं शोधणं सुरू आहे, बट आय डोंट नो किती वेळ लागते, का लागते, कसं आहे मलाही नाही कळून. याला कशाप्रमाणे डील करू, कशाप्रमाणे नाहीच. आणि यार अजून एक गोष्ट एक हे झाली यार, आज काय झालं, आज खूप दिवसांनी नाही का आज सूरज भगत यांनी कॉल केला. सूरज भगत इज वन ऑफ माय ओल्ड फ्रेंड.
अं, आम्ही घराकडे सोबत होतो. 11वी-12वी आम्ही सोबत केलाय. हा. सोबत केलाय म्हणजे सोबत वगैरे की नाही, सोबत फक्त क्लासेस होते बस, बाकी काही नाही. हा. म्हणजे क्लासेस म्हणजे की प्रिझम मध्ये तेव्हा आम्ही फारसं काय ओळखायचं नाही. फक्त अनूप आहे ना, अनूप, त्याच्या घराकडे हा राहत होता, सूरज. ओके. स्कूलमध्ये आणि क्लासेसमध्ये पण असे काही सोबत वगैरे नव्हतो. या बस आमचे फक्त शॉक एक प्रकारे होते. म्हणजे कसं की आम्ही फिल्म्स खूप कलेक्ट करायचो, डाउनलोड करायचो. जस्ट लाईक हॉलिवूड मूवीचा आम्ही फॅन होतो. म्हणजे सूरज आणि माझ्यामध्ये ती एक क्वालिटी सेम होती आणि हेच क्वालिटी आम्हाला एकत्र आणलं. ड्युरिंग द इंजिनिअरिंग मध्ये आम्ही असंच एक प्रकारे दरवर्षी कोणते पिक्चर आहे, काय आहे, मला तुझं कलेक्शन पाहिजे, चित्रपटाचे जे काही मूवीज आहे मला तुझं कलेक्शन पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही वगैरे भेटत होतो. आणि मग हळूहळू मग थोडस बोलणं वगैरे झालं. या राईट नो त्यांनी बंगलोरवरून MBA केलं आणि MBA केल्यानंतर आता त्याला नागपूरमध्ये इथे जॉब लागली. इथे FSC वगैरे कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जॉब लागली. इट इज गुड. आणि त्याचा पेमेंट आहे करीब 30,000 रुपये, जे की माझा डबल पेमेंट आहे. सो आणि त्याचे बिगिनिंग स्टेजला 30,000 रुपये आहे. या विचार करतो. आणि समजा जर 1-2 वर्ष एक्सपिरियन्स केला, त्याची सॅलरी वुड बी लाईक लाख पर्यंत चालली जाईल. बट माझी सॅलरी इज ॲज इट इज. येस, मी इथेच मारून टाकलोय. तर त्याने मला फोन यासाठी केला होता की आता तरी जॉईनिंग झाली आहे ना, तर त्याला आता कसं हप्ताभर वगैरे अकोमोडेशन भेटलं कंपनीकडून हॉटेलमध्ये वगैरे राहण्याचं. बट त्याच्यानंतर त्याला इथे रूम करून वगैरे राहावं लागेल. सो बेसिकली तो इथे रूम पाहून राहिला होता. त्यांनी मला विचारलं की भाऊ तू कुठे राहते, मला चीजबॉन मध्ये वगैरे राहतो म्हणलं. आणि मग मी रूम शोधून राहिलो, म्हणाल मला रूम पाहिजे म्हणे मनीष नगर वगैरे. म्हटलं ठीक आहे म्हणलं. मग तो म्हणे की फ्लॅट वगैरे तुला जमेल का म्हणे, समजा जर मी फ्लॅट वगैरे समजा जर बघतोय तर तू सोबत येशील का म्हणे राहायला. आणि तेव्हा मी हो म्हणून दिला यार, जे की मला नाही म्हणायला पाहिजे होतं. व्हाय? कारण सांगू की बहुत सारे फॅक्टर आहे. फर्स्ट ऑफ ऑल, मी कसं अनोळखी लोकांसोबत राहू शकतो, बट ओळखीच्या लोकांसोबत नाही राहू शकत. इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली अनरिलेटेड सिच्युएशन येऊन जाते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मी इथे चिचबोन मध्ये आहे, माझ्यापाशी 2 रूम्स आहे, 1 आणि 2. ओके. त्या 2 रूमचं भाडं मला 2,500 रुपये पडते. त्याच्यानंतर माझा इथे डब्बा आहे, जो की 50 रुपये डब्बा वगैरे हिशोबाने मला काहीतरी 1,000 रुपये डब्बा लागतो. ओके. म्हणजे जस्ट लाईक 3,500 रुपये. 3,500 रुपये मध्ये माझं महिनाभर राहणं आणि खाणं होते. त्याच्यानंतर ऑफिस पण माझं इथून खूप जवळ आहे, हार्डली 11-12 किलोमीटर, जे की जायला मला 20-25 मिनिट लागतात. आणि पेट्रोल हे हप्ताभरात मला 200 वगैरे लागते, 200-300 वगैरे. 300 गुणिले 4 केलं तर 300 पण नाही लागत, 200 रुपये लागते यार. दॅट्स इट. तर 800 रुपये मध्ये तुझं येणं जाणं वगैरे पण होऊन जाते बाईकने. आणि वन ऑफ थिंग इज दॅट की इथे मला एक सर्वात जास्त फ्रीडम आहे. आय वॉन्टेड टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट. बट हे फ्रीडम आहे ते एक प्रकारे आपल्याला, म्हणजे कसं आहे की माझं मनच एक प्रकारे फ्रीडम नाही आहे. म्हणजे कसं आहे की काही काही लोक खूप जास्त चंचल असतात. म्हणजे की ते राहतात इथेच, बट ते फिरतात पूर्ण शहर. चलो आज सुट्टी आहे, चलो आज नागपूर घुमायला जाऊ, इकडे जाईल तिकडे जाईल. तसं बादल होतात. त्यामुळे मी मॉल वगैरे बघितलं, इंटरनेटी मॉल वगैरे बघितलं, त्याच्यानंतर एम्प्रेस मॉल बघितलं, त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी फिरायला पण जात होतो. माझ्यामध्ये मी असं कधी करतच नाही. आपण कसं आपलं रूम आली, आपलं ड्युटी जॉब, ड्युटी आलं, रूमवर आलं, बसलं झोपलं, बस.
काही बाहेरचं मला काहीही घेणं देणं नाही. बस ना, मला बाहेर फिरायचं आहे काय, बरं काम पडलं तर जायचं, असं नाही काम बरं बिना फालतू फुकट फाकट काय फिरायचं आहे. तर माझ्यासाठी नाही का फ्रीडम म्हणजे जस्ट लाईक माझ्या मनासारखं वागणं. माझ्या मनासारखं वागणं म्हणजे मी जस्ट लाईक काहीच नाही वागत या. म्हणजे जस्ट लाईक मी रूमवरच राहील, मोबाईल छेडील, लॅपटॉप छेडील, पिक्चर पाहिजे, दॅट्स इट या. तर आणि माझ्यामध्ये बहुत बेकार क्वालिटी यार, मी सगळ्यांना एकदम हो म्हणून देतो, बट अनफॉर्च्युनेटली मला नाही नाही म्हणता येत. ऑनेस्टीने आन्सर देऊ ना यार, असं नाही नाही म्हणायचं म्हणजे मी वेळेवर डिच करून देतो. म्हणजे आता आता बघ, आता तो कसा, आता त्याला आता जॉब तर शोधावी लागेल, मग रूम तर शोधावी लागेल, त्या हिशोबाने तू रूम शोधेल का, त्याला बसावर आहे बा, तर तो आता वगैरे येईन फ्लॅट, तो त्या हिशोबाने फ्लॅटच पाहिजे या. आणि म्हणून मी नाही का खूप जास्त लोकांवर खूप जास्त डिपेंडंट राहत नाही. जस्ट लाईक आय एम रिली इंडिपेंडंट या, काहीच नाही म्हणजे मला शकल पण नाही दिसली पाहिजे लोकांची, मी त्यांच्यासोबत राहत पण नाही, काही नाही. जस्ट लाईक माझं एकदम वेगळंच असलं पाहिजे. मी हाच विचार करतो, मी याच उद्देशाने वागतो, बिलकुल वेगळं, आई वडिलांपासून वेगळं, मित्रांपासून वेगळं वगैरे वगैरे. हा, वीकेंडला एक वेळ यायचं, बघायचं, बोलायचं, दॅट्स इट. बट सो येस, वेल, गुड न्यूज इज दॅट की मला वाटत होतं आजचा गुरुवार आहे आणि उद्याचा शुक्रवार आहे आणि परवाचा शनिवार आहे. हे आजचा फ्रायडे आहे हे मला माहित पडलं आज संध्याकाळी ड्युटीवरून आलं तेव्हा. ओ, आजचा फ्रायडे आहे, ओ मेरे बाप, मी तो भूल ही गया था. बट प्रॉब्लेम एक आहे या, प्रॉब्लेम एक आहे की उद्या उद्या नाही, परवा आहे तेजूचं लग्न या. त्यासाठी मला वर्धेला जाणं इम्पॉर्टंट आहे. येस, ऑफकोर्स, डेफिनेटली. त्याच्यानंतर कसं आहे की माझी मॉर्निंग शिफ्ट आहे नेक्स्ट वीकला. जर मॉर्निंग शिफ्ट राहिली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणजे समजा मी उद्या संध्याकाळी निघेल आणि परवा संध्याकाळी यावं लागेल. जस्ट लाईक कुछ भी नाही होगा वो. म्हणून राहिलो की सोमवारी माझी समजा जर सेकंड शिफ्ट लागली तर दॅट वुड बी बेटर. म्हणजे मी उद्या जाईन, परवाचा पूर्ण दिवस राहीन आणि नेरवाच्या दिवशी सकाळी येईल मी 11 वाजेपर्यंत. तर शिफ्ट साठी एक बंदा भेटला, मी त्यासोबत उद्या बोलतो आणि पूर्ण वीकची शिफ्ट इन मागतो. इट इज मच बेटर फॉर हिम अँड मी ऑल्सो. Well, till then everything is fine, is good, right? So this is it. This is the end. This is the My Artifact episode number okay, 1602. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.